हे काम आहे. कुठल्याही राज्यात ही योजना नाही, आपल्या राज्यामध्ये ही योजना आणली. इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आणतोय. आज मगाशी अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी त्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय की शेवटी शेतकरी आपला मायबाप आहे, अन्नदाता आहे. आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही या वीज बिल माफीच्या योजने माध्यमातून आणलेली आहे. आपल्याला मी सांगतो किती संवेदनशील सरकार आहे. एका रात्री 12:30 वाजता 1 वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली. मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती? तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण अर्धे पैसे सरकार भरत होतं, अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते, पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाहीत. पालकांनी पैसे न भरले आणि त्या मुलीने विचार केला माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही, त्यांची तेवढी कुवत नाही आणि ऐपत नाही, त्यामुळे मी कशाला भार बनू, आणि म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तुम्हाला सांगतो, या मुख्यमंत्र्याने 1:15 वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला. फोन केल्यानंतर सांगितले याची संपूर्ण माहिती घ्या, योजना तयार करा, प्रस्ताव तयार करा. आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मी बोललो आणि 50% फी आपण देत होतो ती पूर्णपणे 100% देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला वकील व्हायचं आहे, कुणाला आणखी काय व्हायचं आहे, का मुलींनी शिकू नये, मुलींनी पुढे जाऊ नये. आणि म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे, या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय. आज किती योजना आम्ही केल्या. लेक लाडकी लखपती, अरे मुलीचा जन्म झाल्यावर 5,000, शाळेत गेल्यावर 5-6 हजार, 5वीत गेल्यावर 7,000, असं करून 11वीत गेल्यानंतर 8,000. का आम्ही केलं? 11वीत गेल्यावर पण 8,000 का देतो? सरकारचा उद्देश काय? तिथून मुलीने शाळा सोडू नये, 10वी नंतर पुढे शिकलं पाहिजे आणि मुलीचं वय 18 होईपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, तुमच्या सरकारने घेतला. आणखी काय करायला पाहिजे? आणखी तुम्हाला सांगतो मी, आम्हाला एकच हे 1,500, 2,000, 3,000, 4,000 नाही, यामध्ये आपल्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, उद्योग विभागाचे मंत्री इकडे आहे, 35% सबसिडीमध्ये महिलांना फूड ट्रक देता येतो, महिलांना व्यवसाय करायला लोन देता येतं. या ठिकाणी देखील आम्ही एवढंच आमच्या मनामध्ये आहे की माझ्या या बहिणींना, आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, तुम्हाला सक्षम करायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून विरोधक वेडे झालेत, पागल झालेत, कळत नाही त्यांना काय होणार. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी काम आणि 6 महिने थांब, याला आम्ही चार्ट दिलेली आहे. एवढ्या गतीने मला सांगा, 1.5 महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का? तुम्हाला पण नव्हतं वाटलं, पण आम्ही ठरवलं होतं रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे गेले पाहिजे. आणि म्हणून आमचे अधिकारी, महिला बाल कल्याण मंत्री आमची आदिती ताई, ती पण माझी छोटी बहीण आहे, आणि अनुप कुमार असतील, आणखी जे अधिकारी असतील, सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना, फायनान्सचे अधिकारी ते देखील त्यात महत्वाचं, आपला ओपी गुप्ता